बुलेटिनची सुरुवात करूयात इस्रायलच्या बातमीनं। इस्रायल डिफेन्स फोर्सेसनं शुक्रवारी लेबनॉनची राजधानी बेरूतमधील हिजबुल्लाच्या मुख्यालयावर आणखी एक प्राणघातक हवाई हल्ला केला। सूत्रांनी दावा केला की इराण समर्थित दहशतवादी गटाचा प्रमुख सय्यद हसन नसरल्ला हा या मुख्यालयात होता। या हल्ल्यामुळे हिजबुल्ला सोबतच्या संघर्षाचं रूपांतर मोठ्या युद्धात होण्याचा धोका निर्माण झालाय। वृत्तानुसार हिजबुल्लाचा नेता हसन नसरल्ला हा या स्ट्राईकचं लक्ष्य होता, त्यामुळे या हल्ल्यात तो ठार झाल्याची अधिकृत माहिती आयडीएफ कडून देण्यात आली आहे। लेबनॉनचा शक्तिशाली शिया नेता हसन नसरल्ला हा इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झालाय। गेल्या 3 दशकांपासून तो हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होता। नसरल्लाचा मृत्यू हा फक्त हिजबुल्लाच नाही तर इराणसाठीही मोठा धक्का मानला जातोय, कारण नसरल्ला हा इराणचा लेबनॉन मधला बावला होता। नसरल्ला आणि हिजबुल्ला या दोन्हींच्या माध्यमातूनच इस्रायल विरोधात इराण स्वतःचा अजेंडा राबवायचा, त्याला आता धक्का बसलाय। इस्रायलनं पद्धतीनं नसरल्लाचा खात्मा केलाय आणि तो पाहता हिजबुल्लाचं कंबरडं मोडल्याचं मानलं जात आहे। कारण हिजबुल्लाची टॉपची लीडरशिप संपवण्यात इस्रायलला यश आलंय। या हल्ल्यात कमीत कमी 6 इमारती नष्ट झाल्या असून यामुळे इराण समर्थित गटाशी संघर्षात मोठी वाढ झाली आहे। किमान 2 जण यात ठार झालेत आणि डझनभर जखमी झालेत, असं लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। कोण होता हसन नसरल्ला? पण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। हिजबुल्ला या कट्टरतावादी संघटनेचा तो प्रमुख होता। 3 दशकांपेक्षा अधिक काळ तो हिजबुल्लाचा प्रमुख होता। त्याचा जन्म 1960 सालचा 1989 मध्ये इराणमध्ये शिक्षण झालं। जेरुसलेमच्या मुक्तीसाठी सर्वांना आव्हान करणारा होता। अरेबिक भाषेवर त्याचं कमांड होतं, वक्तृत्वाची त्याला देणगी होती। 1997 साली मुलगा इस्रायली हल्ल्यात मारला गेला होता। सध्या तो इतर 3 मुलांचा बाप आहे। इराणची बाहुली म्हणून नसरल्लावर आरोप होतो। नसरल्लानेही इराणचाच अजेंडा चालवला। कुठल्याही पदावर नसताना लेबनॉनचा शक्तिशाली नेता म्हणून तो उदयास आला। हिजबुल्ला ही शिया मुस्लिम संघटना आहे। पॉवरफुल शिया मुस्लिम नेता म्हणून त्याची ओळख। आता हसन नसरल्ला नेमका कसा मारला गेला पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शुक्रवारी लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये हिजबुल्लाची बैठक होती। नसरल्लाची हिजबुल्ला तसंच इराणच्या टॉप नेत्यांसोबत बैठक होती। बेरूतमधल्या दाहिया या भागातल्या हेडक्वार्टरमध्ये ही बैठक सुरू होती। त्याच वेळेस इस्रायलनं हिजबुल्लाच्या हेडक्वार्टरवर हवाई हल्ला केला। या हवाई हल्ल्यात नसरल्लासह 6 जण ठार झाले। या ठार झालेल्यांमध्ये इराणचा टॉपचा एक लष्करी कमांडरही होता। या हवाई हल्ल्यात 6 इमारती बेचिराख झाल्या। हसन नसरल्ला हा मृत्यूसमयी 64 वर्षांचा होता। तर या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी या विषयावर जाणून घेऊयात। सर, आपलं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। सर, पहिलाच प्रश्न मला तुम्हाला आहे की गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं हे इस्रायल लेबनॉन युद्ध आता एका वेगळ्या वळणावर आलंय। तुम्हाला काय वाटतं आता नेमकं पुढे काय होऊ शकतं? बघा, हा साधारणतः वर्षभरापूर्वी हमास आणि इस्रायल यांच्यामधला हा संघर्ष सुरू झाला आणि हा संघर्ष काही महिने चालेल, काही दिवस चालेल अशा प्रकारच्या अपेक्षा होत्या। जवळपास वर्ष होत गेलेला आहे आणि आता हा जो संघर्ष आहे हा केवळ
इस्रायल आणि हमास यांच्यापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर याची व्याप्ती ही आता वाढताना दिसते आहे. मागच्या महिन्यामध्ये इस्रायलकडनं जो हमासचा सर्वोच्च नेता होता त्याची हत्या करण्यात आली इराणची राजधानी तेहरानमध्ये, आणि त्यावेळेला इराणकडनं त्याचं प्रत्युत्तर दिलं गेलं आणि काही मिसाईल्स हे इस्रायलवरती दागले गेले. त्यानंतर आता इस्रायलकडनं लेबनानवरती हवाई हल्ले झालेले आहेत आणि यामध्ये हिजबुल्लाचा जो सर्वोच्च नेता आहे तो देखील त्यामध्ये मारला गेलेला आहे. यापूर्वी एक पेजर स्फोट झालेले होते आणि ज्यामध्ये इस्रायलची गुप्तहेर संघटना जी आहे तिचा हात होता आणि जवळपास 800च्या वरती अशा स्वरूपाचे पेजर स्फोट झाले आणि त्याच्यात काही जणांचा मृत्यू पण झालेला होता. याचाच अर्थ असा होतो की आता केवळ हमास आणि इस्रायल पुरते हे संघर्ष मर्यादित राहिलेला नाहीये, तर यामध्ये इराण पण इन्व्हॉल्व्ह झालेला आहे, यात लेबनन पण इन्व्हॉल्व्ह झालेला आहे. आता हिजबुल्लाच्या वरती इस्रायल का हल्ला करतोय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर साधारणतः पहिल्यांदा 2005 मध्ये हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यामध्ये एक मोठा संघर्ष झालेला होता आणि त्यानंतर 2006 पासून दक्षिण लेबनन जो आहे, जो इस्रायलला लागून असलेला देश आहे, त्याच्या दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती भुयारी मार्ग वस्त्या ह्या हिजबुल्ला या संघटनेने केलेल्या होत्या. ही हिजबुल्ला संघटना ही प्रामुख्याने शियापंथी संघटना आहे आणि यांना इराणकडनं मोठ्या प्रमाणावरती आर्थिक असेल, राजकीय आहे आणि नैतिक अशा सर्व प्रकारचे समर्थन मिळतं. इराण पुरस्कृत काही संघटना या आखातामध्ये सक्रिय आहेत. त्यामध्ये हमास आहे, हिजबुल्ला आहे आणि हुती नावाची एक संघटना आहे. त्यापैकी हिजबुल्ला जे आहे ही प्रामुख्याने इस्रायलच्या विरुद्ध आणि हमासच्या बाजूनी संघर्ष करत असते आणि त्यांनी दक्षिण लेबननमध्ये स्वतःचं साम्राज्य निर्माण केलेलं आहे. विशेष करून तिथं जे सिव्हिलियन्स राहतात दक्षिण लेबननमध्ये, जे लेबननचे नागरिक आहेत, त्यांच्या घरामध्ये प्रामुख्याने त्यांनी सैन्याची तळं तयार केलेली, शस्त्रास्त्र आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी जर हल्ला झाला तर सिव्हिलियन्स मारले जातात आणि अनेकदा सिव्हिलियन्स लोकांना ढाल म्हणून पुढे हे हिजबुल्लाकडनं केलं जातं. आणि आता इस्रायलला धोका असा आहे की हिजबुल्लाकडनं इराण हा इस्रायलवरती हल्ला करू शकतो. त्यामुळे त्यांचे सर्व स्थळ उद्ध्वस्त करण्याची प्रक्रिया ही आता प्रामुख्याने इस्रायलकडनं सुरू झाली आहे आणि त्यांच्या ह्या ऑपरेशनमध्ये जो एअर स्ट्राईक झाले त्याच्यामध्ये आज हिजबुल्लाचा सर्वोच्च नेता जो आहे तो मारला गेलेला आहे. यावर आता इस्रायल थांबणार नाहीये, कारण बेंजामिन नेतन्याहू यांनी नुकतंच युनायटेड नेशनचं जे न्यूयॉर्कमध्ये अधिवेशन झालं त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की आम्ही थांबणार नाही, आता आम्ही ग्राउंड अटॅक सुरू करणार आहोत. आणि त्यामुळे भारताचं जे दूतावास आहे लेबनन मधलं, त्यांनी तिथल्या भारतीयांना तात्काळ देश सोडण्याचे आदेश दिलेले आहेत. याचाच अर्थ असा होतो की हा संघर्ष चिघळणार आहे, लेबनन आणि इस्रायल मधनं संघर्ष होणार आहे, हजारो निर्वासित होणार आहेत आणि जर सिव्हिलियन कॅज्युलिटीज वाढल्या तर इतर इस्लामिक देश जे सध्या शांत आहेत, विशेष करून इजिप्त आहे, जॉर्डन आहे, सौदी अरेबिया आहे, कतार आहे, युएई आहे, या इस्लामिक देशांनी जे सुन्नीपंथी आहेत त्यांनी अद्यापही या संघर्षा संदर्भामध्ये प्रत्यक्ष भूमिका ही घेतलेली नाहीये. पण जर नागरिकांच्या हत्या वाढल्या तर कदाचित ही इस्लामिक देश सुद्धा या युद्धामध्ये उतरू शकतात आणि मग मात्र संपूर्ण आखातामध्ये या युद्धाचा वणवा जो आहे तो पसरू शकतो. सर, तुम्ही आत्ताच म्हटलं की इराणची सुद्धा या खरं तर युद्धामध्ये एंट्री झालेली आहे. नजरल्लाच्या मृत्यूनंतर सुद्धा हल्ले सुरू आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला काय वाटतं की आणखी काय काय घडू शकतं किंवा मिडल ईस्टमध्ये आणखी तणाव वाढू शकतो का? एक लक्षात घ्या की ह्या ज्या संघटना आहेत, मग ते हिजबुल्ला असेल, हमास असेल, हुती असेल किंवा मग इतरही अनेक काही, आता खरं तर भारत यांना दहशतवादी संघटना मानत नाही. काही इस्रायल असेल, अमेरिका आहे, युनायटेड किंगडम आहे आणि काही पश्चिम युरोपीय देशांनी हमासला आणि हिजबुल्लाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेला आहे. भारताने मात्र अजूनही त्यांच्या विरोधामध्ये अशा स्वरूपाची भूमिकाही घेतलेली नाहीये. तर अशा ज्या संघटना असतात, ह्या संघटनांच्या मध्ये ज्या वेळेला एखादा सर्वोच्च नेता मारला जातो तेव्हा तात्काळ त्याची जागा ही एक दुसरा नेता घेतो आणि लवकरच त्यांच्याकडे त्यांनी आता त्याचा सक्सेसर कोण असेल त्याचे नाव हे देखील घोषित केलं गेलेलं आहे. त्यामुळे इस्रायल इथं थांबणार नाही. याचं कारण असं आहे की फार मोठ्या प्रमाणावरती भूसुरुंग असतील किंवा लष्करी साठे हे दक्षिण लेबननमध्ये करून ठेवण्यात आलेले आहेत आणि ते इस्रायलसाठी मोठा धोका आहे आणि त्यामुळे बेंजामिन नेतन्याहू हे थांबवणार नाही. आता जर तुम्ही इस्रायलच्या अंतर्गत राजकारणाचा विचार केला तर प्रामुख्याने बेंजामिन नेतन्याहू यांना विरोध करणारा फार मोठा वर्ग इस्रायलमध्ये आहे आणि जर बेंजामिन नेतन्याहूचं राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल, त्याला आपण पॉलिटिकल सर्व्हायव्हल असं म्हणतो, तर त्यांना हे युद्ध पुढे चालूच ठेवावं लागणार आहे. त्यामुळे बेंजामिन नेतन्याहू माघार घेतील असं अजिबात वाटत नाहीये. त्यामुळे ते पुन्हा ग्राउंड अटॅक हे लेबननवरती करू शकतात
युद्धाची व्याप्ती वाढू शकते. लेबनन जर याच्यात इन्व्हॉल्व्ह झाला तर कदाचित इराणकडनं, कारण इराण याची आता खूप जास्त गांभीर्याने दखल घेईल, इराणकडनं काही एअर स्ट्राईक हे इस्रायलच्या विरोधामध्ये होऊ शकतात. अमेरिकेने काही आपले सैन्यांच्या तुकड्या या आता मिडल ईस्टकडे पाठवलेल्या आहेत. त्यामुळे हा संघर्ष जो वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. इथं पुन्हा एकदा दोन गट पडतील. एका गटामध्ये सिरिया आहे, इराण आहे, लेबनन आहे आणि रशिया त्यांना समर्थनासाठी आहे, तर दुसऱ्या गटामध्ये इस्रायल बरोबर अमेरिका असेल. त्यामुळे पुन्हा एकदा ध्रुवीकरणाचं राजकारण हे आखातामध्ये दिसून येईल आणि विशेष करून भारतासारख्या देशाला मात्र याची अत्यंत गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. सर, आत्ताच तुम्ही उल्लेख केला इराण आणि अमेरिका खरं तर या युद्धामध्ये सहभाग होईल त्यांचा होतोय. खरं तर जेव्हा एखादं युद्ध होतं तेव्हा त्याच्या सीमेवरच्या देशांवर सुद्धा भरपूर परिणाम आपल्याला जाणवतो, आजूबाजूच्या देशांवर परिणाम होतो. मग नेमकं ही जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आता, तर तुम्हाला काय वाटतं की आर्थिकदृष्ट्या याचा परिणाम काही होऊ शकतो का, कसा होतो? हे बघा, अगदी योग्य प्रश्न आपण विचारलात आणि हा विचार खरं तर भारताच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. आता आखात हा तेलाचा मोठा स्रोत मानला जातो. आखातामधले जे देश आहे, सौदी अरेबिया आहे, इराक आहे, UAE आहे, कतार आहे. कतार हा गॅसचा सर्वात जास्त उत्पादक असणारा देश आहे. इराण आहे. हे सगळे मोठ्या प्रमाणावरती तेल उत्पादन करणारे देश आहेत आणि यांच्यावरती विसंबून असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये नंबर 1 ला भारत आणि चीन, नंबर 2 ला चीन येतो. हे दोन देश त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावरती तेलाची आयात करतात. आपली जी एकूण तेलाची गरज आहे पेट्रोल आणि डिझेलची, त्यापैकी जवळपास 70% आयात आपण या आखातामधनं भागवत असतो. जर आखातामध्ये अशा प्रकारचा संघर्ष निर्माण झाला तर तेलाची जी पुरवठा साखळी आहे ती विस्कळीत होऊन जाते आणि ती विस्कळीत झाली तर निश्चितपणे, कारण भारताकडे तेल साठवून ठेवण्याची जी क्षमता आहे ती साधारणतः 15 दिवसांची आहे. ती अलीकडच्या काळात थोडी वाढली आहे, पण 20 दिवसाच्या वरती ती नाहीये. चीनकडे मात्र 2 महिने तेल साठवून ठेवण्याची क्षमता आहे. भारताकडे तेवढी क्षमता नाहीये. त्यामुळे 20 दिवसांपर्यंत आपण तग धरू शकतो. पण जर तेलाचा पुरवठा हा झाला नाही तर भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या ज्या किमती आहेत त्या निश्चितपणे वाढू शकतात. हा पहिला परिणाम भारतावरती होईल आणि ज्या वेळेला पेट्रोल किंवा डिझेलची $1 किंमत वाढती तेव्हा त्याचा आपल्या तिजोरीवरती काही अब्जनी परिणाम होत असतो. त्यामुळे निश्चितपणे आपल्याला जास्तीचे पैसे द्यावे लागतील आणि भारतामध्ये तेल, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतील. हा पहिला होईल. दुसरं असं आहे की आपले साधारणतः 40 लाख भारतीय हे सध्याच्या घडीला आखातामध्ये राहतात आणि ते आपल्याकडे भरपूर पैसा पाठवतात. दरवर्षी या भारतीयांकडनं भारतामध्ये येणारा फॉरेक्स, ज्याला जो परकीय गंगाजळी आहे, ती साधारणतः $40 अब्ज एवढी आहे. आता या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. आपल्याला इमर्जन्सी इव्हॅक्युएशन करावे लागतात, त्यांना सुखरूपपणे मायदेशी आणावं लागतं. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवरती मोठा ताण पडतो. त्यामुळे ज्या ज्या वेळेला आखातामध्ये अशा प्रकारची युद्धजन्य परिस्थिती निर्माण होती, यादवी संघर्ष तयार होतात, दहशतवादी हल्ले होतात, त्या वेळेला भारतावरती त्याचा प्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे भारताला त्याची चिंता करावी लागते आणि हा त्याचा सगळ्यात मोठा आर्थिक परिणाम आहे. जर आखातामधला संघर्ष चिघळला तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नक्कीच, म्हणजे आर्थिकदृष्ट्या खूप मोठा परिणाम आपल्याला भारतावर देखील पाहायला मिळतोय. माझा पुढचा प्रश्न हाच आहे, आता हिजबुल्लाचा खरं तर हा जो प्रमुख होता नजरला, हा आता मारला गेलेला आहे. मग आता हिजबुल्ला संघटनेचा नवीन नेता म्हणून सुद्धा कोणीतरी उद्याला येऊ शकतो, तुम्हाला काय वाटतं? निश्चितपणे आहे. त्याचं नाव देखील हा त्यांचाच नातेवाईक आहे, हा हसनचाच नातेवाईक आहे आणि जो हिजबुल्लाचे जागतिक स्तरावरती पॉलिटिकल अफेअर्स किंवा त्यांचे जे राजकीय व्यवहार आहे तो बघणारा हा नेता आहे आणि त्याचं नाव घोषित होण्याची शक्यता लवकरच होईल आणि हे नाव इराणकडनं घोषित केले जाईल. लक्षात घ्या, इराण पुरस्कृत हिजबुल्ला ही संघटना आहे. ही प्रामुख्याने शियापंथीय संघटना आहे. यांना सर्व प्रकारचं समर्थन हे इराणकडनं मिळत असतं. त्यामुळे लवकरच इराण त्याचं नाव घोषित करेल आणि तो त्याचा नेता बनेल. त्यामुळे त्यांना फारसा फरक पडत नाही, कारण त्यांचं काम हे चालूच राहतं. नेते त्यांच्याकडे बदलतच राहतात. आणि खरं तर इस्रायलच्या या 2 मोठ्या शत्रूंचा खात्मा झाला, म्हणजे हमासमधला हानिया आणि हिजबुल्लातला नजरला. व तुम्हाला काय वाटतं सर, आता येणाऱ्या काळात इस्रायलला सगळ्यात जास्त धोका कुणाकडून असणार आहे? बघा, इस्रायलला जो प्रामुख्याने धोका आहे हा इराणकडनं आहे. याचं कारण असं आहे की इराण हा अण्वस्त्रधारी देश आहे. इराणकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत, इराणकडे क्षेपणास्त्र आहेत आणि इराणकडे हल्ला करण्याची क्षमता आहे.
त्यामुळे इस्रायलला जो मुख्य धोका आहे हा प्रामुख्याने इराणकडनं आहे. बाकी इस्लामिक देश जे आहेत हे तटस्थ आहेत. यामध्ये सौदी अरेबिया असेल, युएई असेल, कतार असेल, यांनी कोणत्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाहीये. लेबनन हा छोटासा देश आहे. लेबनन प्रत्यक्षपणे कधीही युद्धात उतरणार नाही. जॉर्डन असेल, सिरिया असेल, हे देखील उतरणार नाही. मेन प्रश्न आहे तो इराणचा आहे. कारण इराणने इस्रायलच्या विरोधामध्ये दंड थोपटले आहेत आणि हमास असेल, हिजबुल्ला असेल, हुती असेल, या सगळ्या इराण पुरस्कृत संघटना आहेत. त्यामुळे ते इराणच्या माध्यमातून इस्रायलवरती हल्ला करत राहतील. त्यामुळे इस्रायलला जो मुख्य धोका असणार आहे तो प्रामुख्याने इराणचा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये देखील इराणचे आता लवकरच इराणचे जे सर्व आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला अशाच प्रकारची बातमी ही नुकतीच आलेली आहे. त्यामुळे आता इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्ष येत्या काळामध्ये तीव्र होताना दिसू शकतो. नक्कीच सर, या येणाऱ्या काळात या युद्धाचे परिणाम जगावर काय होतील हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. सर, धन्यवाद. तुम्ही या चर्चेत सहभागी झालात आणि इतक्या साध्या आणि सोप्या शब्दात तुम्ही अगदी व्यवस्थितपणे ही माहिती मांडली आमच्या प्रेक्षकांसमोर. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.